पदमा बाय 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 बायलोने सरक सरक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याचं काम आहे विमा आणि शेअर बाजारावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते. त्याची स्थापना कधी झाली? 12 एप्रिल 1988. मुख्यालय कुठे घ्यायचं? सेबीचे मुख्यालय आहे मुंबई. सेबीचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. वैधानिक दर्जा त्याला कधी मिळाला? 30 जानेवारी 1992. 30 जानेवारी 1992 ला त्याला वैधानिक दर्जा मिळाला. तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर नरसिंहन समितीने याची शिफारस केली होती. शिफारस करणारी समिती जी होती नरसिंहन समितीने शिफारस केली होती. नरसिंहन समितीने शिफारस केली होती. बघा, स्थापना 12 एप्रिल 1988 ला झाली. मुख्यालय तिचं मुंबईला आहे. वैधानिक दर्जा तिला 30 जानेवारी 1992 ला मिळालेला आहे. तर हिचं काम काय असतं? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे काय काम करतं? तर शेअर बाजाराचं नियमन आणि नियंत्रण करण्याचं काम करतं. हे काय करतं? शेअर बाजारावर आपण शेअर बाजार म्हणतो, स्टॉक एक्सचेंज. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणे, नियमन करणे. शेअर बाजाराचं नियंत्रण व नियमन करण्याचं काम हे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया करते. तर सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? याच्यावरती प्रश्न आलेला होता की सेबीच्या पहिल्या महिला घडामोडींवरती प्रश्न विचारला जातो. तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर त्यांचं नाव होतं माधवी पुरी बुच या सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्यांनी जर आता विचारलं 2025 ला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं, याचं उत्तर द्यायचं तुहिन कांता पांडे. 2025 चे अध्यक्ष, 2025 चे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे तुहिन कांता पांडे. हा प्रश्न अग्निवीर 2025 ला आलेला आहे. तुहिन कांता पांडे.